परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादाने आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। या ज्येष्ठ महिन्यातील मासिक सत्संगात आपण गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि हितगुज ऐकण्यासाठी विविध जिल्ह्यातून विविध विभागातून या ठिकाणी एकत्र आलो आहोत। महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे आपले दिंडोरी प्रणीत केंद्र आहे, या केंद्रांच्या माध्यमातून आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी व्यक्तिगत सेवेबरोबर सामुदायिक सेवेबरोबर जे काही राष्ट्राच्या विकासासाठी उपक्रम गरजेचे आहे ते कोणते उपक्रम राबवणे गरजेचं आहे, त्या उपक्रमाचा आपल्याला व्यक्तिगत काय फायदा होणार, आपल्या गावाला काय फायदा होणार, आपल्या देशाला काय फायदा होणार, हे आपल्याला गुरुमाऊली हितगुजातून सांगत असतात किंवा आपल्याकडून ते प्रत्यक्ष करून घेतात की केवळ फक्त व्यक्तिगत जीवन न जगता गुरुमाऊली आपल्याला सर्व प्रकारचे आशीर्वाद सर्व प्रकारचे ऋणमुक्त करून घेतात। आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी या दरमहा मासिक सत्संगात आज थोडं तिसरा शनिवार असल्यामुळं आणि आपल्याला पुढच्या आठवड्यात 7 मोक्षपुऱ्यांपैकी एक असलेली मथुरा या मोक्षपुरीत भागवत सप्ताह असल्यामुळं आज आपल्याला एक उपस्थिती एक साधारण आहे, पण तरीही जेवढे आपण प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याच्या वतीने केंद्राच्या वतीने आपण उपस्थित झालात, आपल्याला हा एक संदेश गुरुमाऊलींचा ग्राम अभियान गुरुमाऊलींना अपेक्षित असणारे विभाग उपक्रम हा एक संदेश आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक केंद्रापर्यंत केंद्रातील प्रत्येक सेवेकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे। आणि म्हणून गुरुमाऊली वारंवार सांगतात की आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात आलो आहोत। जरी आपल्याकडं एखादं जिल्ह्याचं पद असो नसो, तालुक्याचं पद असो नसो, विभागाचं पद असो नसो, पण आपल्याकडे एक सेवेकरी हे पद आहे आणि या पदाला असा कुठलाही भेद नाही। स्त्री असो पुरुष असो, जुना असो नवा असो, सर्वजण आपण स्वामींचे सेवेकरी आहोत। आणि स्वामींच्या सेवेकऱ्याचं एक सर्वात महत्त्वाचं आद्य कर्तव्य की स्वामींचं स्मरण करत करत वेगवेगळे असे सगळे उपक्रम राबवून ही सर्व सेवा आपल्याला स्वामींच्याच चरणी रुजू करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं ती सेवा अतिशय श्रद्धेने करायची, कारण भगवद्गीतेत भगवंतांनी 17व्या अध्यायातील 28वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठलेही कर्म श्रद्धेशिवाय जर केलं तर त्याला ह्या जन्मातही फायदा नाही, नंतरही फायदा नाही। तुम्ही नित्यसेवा करा, दान करा, धर्म करा, तुमचं रुटीनचे कामं करा, हे सर्व आपण श्रद्धेने केले पाहिजे। म्हणून आपण थोडीशी सेवा करू, थोडे उपक्रम राबवू, पण श्रद्धेने केलं पाहिजे। म्हणून मनात कुठलीही शंका न ठेवता, किंतु परंतु न ठेवता जो श्रद्धेने सेवा करेल त्याला ह्या जन्मातही फायदा होईल आणि या जन्मानंतर सुद्धा ते पुण्य पुढच्या जन्मात त्याला उपयोगी पडणार आहे। म्हणून सेवेकऱ्याने कळकळीने सांगणे की जी काही असेल सेवा ती श्रद्धेने करा। असं काहीतरी कोणीतरी ऑनलाईन एखादा बाबा सांगतोय इकडे हे करा तिकडे ते करा म्हणून काहीतरी फायद्यासाठी म्हणून असं आपल्याला तेवढ्या पुरतं करायचं नाही। जी काय आपली नित्यसेवा असेल, केंद्रातले उत्सव असतील, उपक्रम असतील, विभागाच्या माध्यमातून सेवा असेल, ती आपण प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहून लोकांना दाखवण्यासाठी म्हणून नाही, स्वतःशी प्रामाणिक राहून आपण ती श्रद्धेने करा। आपल्याला खूप त्याचा एक चांगली अनुभूती, एक मनशांती आपल्याला निश्चित त्याची प्राप्त होईल। बाकी कोण काय म्हणतंय, कोण आपलं कौतुक करतंय, कोण आपल्याला नावं ठेवतंय तिकडे बघू नका, कारण किती चांगलं केलं नावं ठेवणारे राहतील। त्याच्यामुळे आपण नावं ठेवणारे कोण आहे, कौतुक करणारे कोण आहे, कोणी आपली दखल घेतली, कोणी आपली ऑनलाईन आपलं स्टेटस ठेवलं का नाही ठेवलं, आपल्याला कोणी लाईक केलं का नाही केलं, याच्याकडे लक्ष देऊ नका। आपण जो काही परमेश्वराने दिलेला श्वास आहे, जीवन आहे, ते आपण अतिशय श्रद्धेने हे सर्व कर्म सर्व प्रकारची सेवा दान धर्मापासून सगळ्या प्रकारची सेवा ही श्रद्धेने करायची। आणि या भगवंताने सांगितलेले सिद्धांत आहे। तुम्ही जर त्याच्यामध्ये शंका घेतल्या की खरंच आपल्याला रिझल्ट मिळेल का,
खरंच आपल्याला त्याचा फायदा होईल का, अशा मनात जर शंका राहिला तर तिथं श्रद्धा कमी होती, आणि श्रद्धा नसली तर त्याचा फायदा या जन्मातही होत नाही, पुढेही होत नाही. म्हणून आपण सर्वांनी जी काही असेल सेवा ती श्रद्धेने करा. हा एक सर्वात महत्त्वाचा मंत्र भगवंतांनी सांगितलेला आहे. अध्याय क्रमांक 17 ओवी क्रमांक 28. श्रद्धेने केलेलं दान धर्म सेवा तेच फायदेशीर आहे, त्याचाच आपल्याला फक्त आशीर्वाद भेटणार आहे. आणि जर ते श्रद्धेने केलं नाही तर किती दान करू. कारण काही जणांना असं कुठंतरी 100 रुपये जरी दिले तरी काही जण फोटो काढतात, काही जण असं सोशल मीडियामध्ये कुठंतरी आपण दान करतो दाखवण्यासाठी 1 डझन केळी आणतात, 100 लोकांना देताना त्याचाच फोटो काढतात. तोच केळीचा डझनभर या पेशंटजवळ, तोच केळीचा डझनभर केळी ती दुसऱ्या पेशंटला, आणि दाखवायचं आम्ही सगळ्या पेशंटला केळी वाटली. असे हे जो दिखावापणा आहे, हा दिखावापणा या जन्मातही उपयोगाचा नाही आणि भविष्यात कुठे उपयोगाचा नाही. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी श्रद्धेने आपण जी काही गोष्ट जी सेवा करू ती श्रद्धेने आपण करायची. हे आपण कायम पक्की खूणगाठ लक्षात ठेवा. गुरुचरित्रात त्याचं स्वतः भगवंत दत्त महाराजांनी उदाहरणं दिलेली की श्रद्धेने तुम्ही जे सांगितलेलं आहे ते श्रद्धेने करा. ते किती शास्त्रोक्त आहे, ते चुकतं आहे का नाही चुकतं, ते परिपूर्ण आहे का अपूर्ण आहे हे महत्त्वाचं नाही. काहींना वाटतं ते परिपूर्ण आहे का, आपण एखाद्या आपल्याला जी सांगितलेली सेवा आहे ती परिपूर्ण आहे का, अपूर्ण आहे का, अमुक आहे का तमुक आहे का. एखादा व्यक्ती त्याच्यात 100 वेळा आपल्याला असे शंका निर्माण करणारे राहता. अहो तुम्ही ते असं केलं पण तुम्ही ते तसं नाही केलं म्हणून तुम्हाला त्याचा फायदा नाही झाला. तुम्ही माळ जप करता पण ती माळ जपायला त्याला गोमुख घातलं नाही, अमुक केलं नाही, इकडं हे केलं नाही, तिकडं ते केलं नाही, आधी तमुक करायला पाहिजे होतं. ह्या ज्या गोष्टी हे मनात जे भ्रम निर्माण करता याच्याकडे आपण लक्ष देऊ नका. काही ना असं वाटतं नाही आपण ते घरात शंख थोडा त्याचं तोंड इकडं ठेवलं होतं, घंटी थोडी डाव्या उजव्या साईडला काय इकडं तिकडं झाली असेल, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तर ह्या ज्या गोष्टींचं ती घरात शंख घंटी असली नसली विशेष फरक नाही. जी तुम्ही सेवा करता ती श्रद्धेने करा हे महत्त्वाचं आहे. पण आपल्या मनात काय राहते, शंकराची काहीतरी आपलं चुकत असेल, काहीतरी आपल्याला आपण एवढी सेवा करतो आहे आपल्याला रिझल्ट मिळत नाही. रिझल्ट का मिळत नाही तर कुठंतरी आपल्या मनात संशय. तुम्ही श्रद्धा ठेवा जे असेल ते. गुरुमाऊलींनी सुद्धा याच्यामध्ये अतिशय सुंदर एक उदाहरण दिलं होतं आपल्या एक सेवेकऱ्याचं. नावानिशी गुरुमाऊलींनी त्यांचं सांगितलं होतं. एक सेवेकऱ्याला सांगितलं होतं एकाने, म्हणजे भाविक म्हणून तो ज्यावेळेस पहिल्यांदा आला त्याला एक जणांनी घाईगडबडीत सांगितलं की तू स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाच. त्या बिचाऱ्याला आता जेवढं आहे सांगितलं तेवढं त्यांनी 3च अध्याय वाचायचा, 4था अध्याय कधी उघडत नव्हता. कारण पण तो बिचारा श्रद्धेने करत होता. पारायण कधी पूर्ण नाही झालं पण श्रद्धेने ते 3 अध्याय तो एकदम मनापासून वाचायचा, तरी त्याला स्वामीचरित्र वाचायचं फळ मिळत होतं. आणि जर एखादा व्यक्ती एकदम शास्त्रोक्त आसन टाकलं, देवाची स्थापना केली, सगळं केलं, फुलं आणले, सजावट केली, कारण आजकाल ते बरेच जण सजावटीवर खूप जायला लागले, आणि देव अशा नुसत्या सजावटींनी प्रसन्न होत नाही, देव श्रद्धेने प्रसन्न होतो. म्हणून तुम्ही बाकीची सजावटपेक्षा श्रद्धेने, देवाला फुलाची पाकळी आवडती, म्हणून आपण ह्या बाकीच्या ते सोंग आणण्यापेक्षा, बाकीच्या खूप गोष्टींमध्ये प्रभावित होण्यापेक्षा, आणि कारण दिवसेंदिवस हे सोशल मीडिया इकडून तिकडून बरेच लोक ते प्रभावित व्हायला लागले. तमुक शास्त्र असं आहे, तमुक असं आहे, ही हातावरची रेषा असतं तर असं तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. मग आपण लगेच हातावर बघतो, अरे आपल्याला आपली थोडी रेषा तशीच आहे, मग याच्यामुळेच आपल्याला त्रास होतो आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी पूर्ण सत्य नसतं. सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी किंवा ग्रंथातही बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टी पूर्ण सत्य नसतात. म्हणून आपण त्याच्यामध्ये अजून किती खोल त्याच्यामध्ये गेलं तरी त्याचं कधी मूळ सापडणार नाही. म्हणून त्या खोलात जाण्यापेक्षा जे काही प्रारब्धातले भोग आहे, तुम्ही किती काही गोष्टी केल्या थोडेफार ते भोगावं लागतात. पण जर आपण श्रद्धेने सेवा करत असलं तर प्रारब्धातले किती भोग आले गेले, एखादं डास चावून निमित्ताने ते भोग संपूनही जातील, डास चावायचं निमित्त होईल. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी अतिशय श्रद्धेने जे असेल आपण अतिशय साधी
होळी आपली सेवा परमेश्वराला साधी सेवा खूप अत्यंत प्रिय. त्याला असं एकदम काहीतरी आवाहन केल्याशिवाय परमेश्वर येत नाही, मग ते तांदूळ अक्षदा वाहिल्याशिवाय अमुक येत नाही असं नाही. देव भावाचा भुकेलेला आहे, भक्तिभावाचा भुकेलेला आहे आणि तो भक्तिभाव श्रद्धेने जागृत होतो. आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा सांगणे की आपण शॉर्टकटच्या मागे लागू नका, की आपण असं की केलं की तर मग एखादं तंत्र मांडलं, एखादं अमुक केलं तर मग आपल्याला लगेच आपलं काम होऊन जाईल. तर आपण अतिशय श्रद्धेने सुंदर आपली रोजची नित्यसेवा मनापासून एकदम करायची. आपल्या जे घरगुती जबाबदाऱ्या आहे त्यासुद्धा मनापासून आपण आपल्या आई वडिलांपासून आपल्या जे काही जबाबदाऱ्या आहे, बाकी कोण काय करतं आहे, कोण त्याची जबाबदारी पार पाडतं आहे का नाही पाडतं आहे ते आपल्या हातात नाही, पण आपण काय करतो ते आपल्या हातात आहे. म्हणून आपण सर्वांनी मनापासून आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडायच्या. बाकी दुसऱ्याचं आपल्या हातात नाही. तर मग काय करतोय, त्याला किती वेळा नाव ठेवलं, कौतुक केलं ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय आहे की आपल्याला जो परमेश्वराने दिलेला वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, त्या वेळेत आपले कर्तव्य पार पाडून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून आपण थोडं राष्ट्रासाठी काही उपक्रमासाठी वेळ देता येईल का, की जेणेकरून आपण मागच्या जन्मातलं जे ऋण आहे, मागच्या जन्मातलं काही देणं आहे ते लवकर क्लिअर झालं पाहिजे. म्हणून त्यासाठी असे काही चांगले उपक्रम गुरुमाऊली आपल्याकडून करून घेत आहे की ज्या उपक्रमातून आपल्या अनेक जन्मजन्माचे जे काही दोष असतील, ऋण असतील ते लवकरात लवकर फेडले जावे. आणि म्हणून या विभागांच्या निमित्ताने गुरुमाऊली वेगवेगळ्या विभागातून बालसंस्कारातून मुलं चांगले पुढची पिढी तयार करणं, विवाह संस्कारातून आज केवळ नुसतं विवाह नोंदणी नाही तर आत्ताच्या पिढीला समुपदेशन मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि त्या संदर्भात विवाह संस्कारातून, कारण आज प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे, त्यात अशा बातम्या ऐकल्या की बायकोने नवऱ्याला मारलं, नवऱ्याने बायकोला मारलं, कुठं ना कुठं रोज अशा बातम्या या घडत राहतात. आणि त्याच्यामुळं एक मनात भीती की आपले भविष्यात निघणारं जोडीदार, मग एखाद्याला वाटतं आपली बायको आपल्याला कुठं फिरायला गेलो, आपल्याला काही जीवानीशी काही झालं तर, एखाद्या बायकोला वाटतं की यार आपल्याला नवऱ्याने काही दगाफटका केलं तर, ही अशी मनात कुठं ना कुठं अशी भीती निर्माण होती. वारंवार ह्या नकारात्मक बातम्या वारंवार हे सोशल मीडियाच्या अधीन गेल्यामुळं. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी मनात भीती ठेवू नका, मनात अजिबात भीती ठेवायची नाही. आणि आपल्याला हे जे समाजातली मनातली भीती काढण्यासाठी त्या विभागांनी आता व्यवस्थित आपण आता प्रामाणिकपणे काम करायचं. विवाह संस्कार प्रत्येक केंद्रात आपल्या प्रतिनिधींनी विवाह इच्छुक मुलामुलींना व्यवस्थित समजून सांगणं, कारण दिवसेंदिवस विवाहाला विलंब होत चाललेले, पुढं संततीच्या समस्या निर्माण होतात, पुढं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून विवाहासाठी योग्य वय हे अतिशय आपल्या पूर्वजांनी ते अभ्यासपूर्वक सांगितलेले. आणि विवाह शास्त्रोक्त पद्धतीने कसा केला पाहिजे, बऱ्याचशा लग्नामध्ये जे काही महत्त्वाचे विधी आहे ते आता आपण करतच नाही, माहिती नाही, मार्गदर्शन करणारे नाही. लग्नामध्ये फक्त आता प्री वेडिंग राहिलेले, सजावट राहिलेली, फोटो काढायचे, रील बनवायच्या, दुनियाभर लोकांना दाखवायचं. केवळ याला विवाह म्हणत नाही, केवळ याला संस्कार म्हणत नाही. विवाह संस्कारात जे गुरुमाऊलींनी आपल्या ग्रंथात दिलेले आहे, आपल्या प्रतिनिधींना सांगितलेले, आपल्या प्रतिनिधींनीसुद्धा आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याला एकदम जाणीवपूर्वक त्याला विचारलं पाहिजे की बाबा आता तुमच्या घरात विवाह आहे, ही तुम्ही विधी केली का, लाजा होम सप्तपदी लग्नात विधी तुम्ही व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष द्या. विवाहाच्या पूर्व जे देवप्रतिष्ठाग्रह यज्ञापासून कुलदेवतेचा आशीर्वाद घेतला पाहिजे, अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. ह्या गोष्टी सांगून आपल्याला याच्यावर आपल्याला उपक्रम प्रत्येक केंद्रातून हे समाजापर्यंत आज संदेश पोहोचला पाहिजे. आणि या अनुषंगाने आपण आगामी पुढील महिन्यामध्ये काही आपल्या जिल्हानिहाय वधूवर परिचय मेळावे की ज्यात विवाह इच्छुकांची नोंदणी पण होणार आहे, विवाहासाठी काही सामुदायिक सेवा की त्या ठिकाणी स्वामींचं अधिष्ठान ठेवून माऊलींच्या आशीर्वादाने तिथं काही सेवा होणार आहे की ज्या सेवेच्या माध्यमातून श्रद्धेने जेवढ्या केल्या जाईल तेवढं त्यांना फळ पण मिळेल. आणि त्या ठिकाणी समुपदेशन विवाहातले सगळे पैलू जे पूर्वी ज्या पद्धतीप्रमाणे चालायचे त्यामुळे ते विवाह पत्रिका जमो न जमो
पण त्यांचं निश्चित वैवाहिक जीवन शेवटपर्यंत एकमेकांची साथ राहायची। अशा पद्धतीने आपल्याला आताच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या विवाह संस्कार विभागातून आगामी काही वधूवर परिचय मेळावे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे या तालुक्यात वधूवर परिचय मेळाव्याचं नियोजन 27 जुलैला केलेलं आहे। आणि ज्यांना ज्यांना वाटतं आहे की आपल्या जिल्ह्यात असा कार्यक्रम व्हावा आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी तुम्हाला ते विवाह संस्कार विभाग हा अतिशय मोठा विभाग आहे, मोठा उपक्रम आहे, विषय मोठा आहे आणि त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी त्या विभागाचा एक सार महत्त्वाची माहिती देण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी येऊ। ज्या ज्या जिल्ह्यांना वाटतं आहे आमच्या जिल्ह्याने आम्ही सर्व केंद्र एकत्र मिळून तो वधूवर परिचय मेळावा घेऊ। ज्यांना आगामी असं नियोजन करायचं असेल त्यांनी आपल्या विवाह संस्कार विभागात तिथं प्रतिनिधींची भेटा आणि त्याचं नियोजन की आता दिवाळीनंतर तुळशी विवाहानंतर विवाहाला सुरुवात होईल, पण त्याच्या आत स्थळांची नोंदणी करणं, त्याच्या आत अपेक्षित स्थळ शोधणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून त्या दृष्टीने आपण वधूवर परिचय मेळाव्यांचं नियोजन आपल्याला आगामी या 2-4 महिन्यात महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांनी आपल्याला त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यात आपल्या सर्वांचा सहभाग सहकार्य त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना ती माहिती पाहिजे। आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी तिथं येऊन बघितलं पाहिजे की तिथं विवाहामध्ये काय काय मांडणी केली जाते, त्याचा आपण एक प्रात्यक्षिक मांडणी करतो। आता केवळ फक्त माईकवर बोलण्यापेक्षा हे प्रात्यक्षिक मांडणी, जसं गुरुमाऊलींनी मराठी अस्मितेत आपल्या सर्वसामान्य सेवेकरी भाविकांना समजण्यासाठी प्रात्यक्षिक मांडणी केली, ते सर्व आपल्या माता भगिनींना सर्व शिकवलं। तसं आपण गुरुमाऊलींच्या आशीर्वाद प्रेरणेने विवाहामधले सर्व ती मांडणी त्याची माहिती की विवाहासंदर्भात सर्वच बारकावे, घटस्फोट का होतात आणि घटस्फोट टाळायचे असेल काय केलं पाहिजे, तर ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी त्या वधूवर परिचय मेळाव्यांमध्ये निश्चित भेटणार आहे। आणि याचबरोबर अजून एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम, ज्या उपक्रमात आपल्या सर्वांना सहभागी व्हायचं आहे, तो उपक्रम म्हणजे आपल्या कृषीशास्त्र आणि पर्यावरण विभागाच्या पुढाकारातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला बांधावर वृक्षारोपणाचं नियोजन करायचं आहे। आणि प्रत्येक सेवेकऱ्याच्या स्वतः प्रत्येकाच्या सेवेकऱ्याच्या हातून किमान 10 वृक्षांची लागवड झाली पाहिजे। तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, प्रत्येकाकडून किमान 10 वृक्ष लागवड आपल्याकडून झाली पाहिजे। जास्तीत जास्त तुम्हाला करायची तुम्ही जास्त करू शकतात, पण किमान 10 वृक्ष हे एक पुत्रापेक्षाही श्रेष्ठ मानलेले, एक पुत्रापेक्षा प्राचीन ग्रंथामध्ये दिलेले की उद्याची पिढी आपण तयार करतोय पण ती कशी राहील सांगता येत नाही, पण जे 10 झाडं लावू, उद्या आपण जरी हयात नसलो ते झाडं हयात राहणारे, त्या झाडावर पशुपक्षी बसणारे, अनेकांना ते झाडं फळं देणारे, अनेकांना वाटसरूंना सावली देणारे। म्हणून आपल्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी किमान 10 वृक्ष लावण्याचं नियोजन करावं। आपल्या शहरातल्या सुद्धा सेवेकऱ्यांनी आपल्या सेवेकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जर आपण त्याचं वृक्षारोपण केलं, केंद्राच्या चारी बाजूला कोणते कसे झाडं लावायचं याचं टेक्निक आपण समजून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर चारी दिशेला झाडं असले तर शेतकऱ्याला काही वर्षात त्याचं बोनस उत्पादन चालू होईल, शेतीचं संरक्षण होईल, शेतीमधलं विष हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, जमिनीची पाणी धारणा शक्ती वाढेल। म्हणून या दृष्टीने आपण सर्वांनी, कोणी कुठल्याही वेगवेगळ्या विभागातला असो, जुनं नवं असो, वयाचं बंधन नाही, कुठलंही बंधन नाही, पण आपण सर्वांनी एक त्याचं नियोजन जर आपण केलं, जसं आपण वेगवेगळ्या सेवांसाठी आपण गाडी करून येतो, वेगवेगळ्या याच्यात आपण सेवेकरी एकत्र येतो, मीटिंगला येतो, तसं आपण त्याचं वृक्ष लागवडीसाठी आपण त्याचं नियोजन शहरातून ग्रामीण भागात वृक्ष लागवडीच्या दृष्टीने आपण त्याचं नियोजन करा। त्याच्यासाठी आपले पर्यावरण आणि कृषी विभागाने तर त्याची माहिती मांडलेली आहे। झाडंसुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ। बरेच आपण झाडं, बऱ्याच काही संस्था, काही आपण सेवेकऱ्यांना सांगितलं होतं की त्या आंब्याच्या कोळी जतन करून ठेवा, जांभळ्याच्या बिया जतन करून ठेवा, त्यांनी ते जतन केलं, काही रोपं बनवले,
काही ठिकाणी काही संस्थांनी पुढाकार घेऊन की तुम्ही एवढं चांगलं करताय सेवेकरी तर आम्ही तुम्हाला झाडं देऊ, काय आम्हाला नाही बाकीचं जमत तर आम्ही झाडं देऊ. काहींनी सांगितलं आम्ही काहीतरी आर्थिक मदत करू, त्याच्यात तुम्ही झाडं विकत घ्या. आपण ते झाडं विकत घेतोय. मग असं आपल्याला जे जे शक्य होईल ते आपण निश्चित नियोजन करू आणि शेतकऱ्याचा बांध सजीव करू. शेतकऱ्याच्या डोक्यात आपल्याला एक घालायचं की जोपर्यंत तुझा बांध सजीव होत नाही तोपर्यंत शेती स्वावलंबी होणार नाही. आणि शेतकऱ्याच्या मनात एक दोन भीती आहे बांधावर झाडं असल्याच्या. पहिली भीती अशी आहे, काही शेतकऱ्यांना वाटतं बांधावर झाड लावलं तर आपली खूप जागा जाईल. बांधावर झाडांना खूप जागा लागत नाही आणि जेवढी जागा लागते त्याच्या काही पटीने ते आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा करून देतात. त्याच्यामुळे ती पहिली भीती दूर करता आली पाहिजे. कारण झाडाचा सगळा पसारा वरती राहतो. झाडाच्या फांद्या जर व्यवस्थित कट केला तर दुसरी भीतीसुद्धा राहत नाही, ती म्हणजे सायवडायची. काही शेतकऱ्यांना वाटतं आपण तिथं झाड लावलं, उद्या त्याच्या फांद्या शेतात आल्या तर आपलं पीक तिथं उगणार नाही. पण तीसुद्धा मनात भीती ठेवू नका. व्यवस्थित फांद्या कट केल्या, झाड व्यवस्थित सरळ वाढलं तर सायवडायचा प्रॉब्लेम जास्त येत नाही. मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे शेतात, आपल्या बऱ्याचशा सेवेकऱ्यांनी घेतलेला आहे. आणि भविष्यात समजा 10-20 वर्षांनी ते झाडं अजून वाढले, हा 20 वर्षानंतरचा प्रश्न आहे. तर आपण जेवढं काही 2-5 पट्टात 2-5 फुटाच्या पट्ट्यामध्ये जिथं समजा खूप सावली पडली त्या सावलीत आपण असे काही पिकं घेऊ की ज्याच्यासाठी आपण शेडनेटसाठी खर्च करतो. हळदीसारखी पिकं आहे, असे पिकं आहे की जे सावलीत खूप चांगले येतात ते पिकं होतील. पण बांधावर झाडं लावायचे फायदे 100पेक्षा अधिक आहे. इथं वेळेअभावी तुम्हाला आता सगळे सांगणं शक्य नाही, कारण आपल्याला पुढचे उपक्रम गुरुमाऊलींचे तुगूज ऐकायचे. पण बांधावर जर झाडं असले, जो काय आम्ही अनुभव घेतलेला आहे, नुसतं पुस्तकातला नाही, प्रात्यक्षिक अनुभव, बांधावर झाडं असले मित्रकिडी तिथं व्यवस्थित गुन्ह्या गोविंदाने नांदतात. म्हणजे शेतात तुम्ही एखादं पीक लावलं, त्याच्यावर पिकावर जर रोग येणार असलं, त्या रोगाचे अंडे खायला आधीच लगेच ते किडे मित्रकिडी येतात शेतकऱ्याला मदतीला. बांधावर झाडं असले पक्षी बसतात, पक्षी शेतातले किडे आळ्या उचलून नेतात. बांधावर झाडं असले मधुमक्षिका तिथं मस्तपैकी मधाचं पोळं लावतात आणि शेतातलं 30% उत्पादन वाढवतात. बांधावर झाडं असले पाला पाचोळा पडून सेंद्रिय कर्ब वाढतो, वादळापासून संरक्षण होतं. आता मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी अशा दुर्घटना घडल्या की वादळ आलं आणि केळीच्या बागा उन्मळल्या, द्राक्षाच्या बागा पडून गेल्या, पीक आडवं पडून गेलं, ऊस आडवा पडून गेला, गहू आडवा पडून गेला. हे कधी होतं? ज्यावेळेस बांधावर झाडं नसतात. बांधावर झाडं असले कुठल्याही पिकाला धक्का लागत नाही, संरक्षण होतं. आणि म्हणून या बांधावर झाडं असण्याचे फायदे आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याला माहीत पाहिजे. आणि कुठलाही शेतकरी भेटला तर त्याला ते सांगता आलं पाहिजे आपल्याला. भले आपण त्या विभागाचा ऑथोराइज प्रतिनिधी असो नसो, पण आपण सेवेकरी आहे, स्वामींचे सेवेकरी आहे. आणि स्वामींचे सेवेकरी ऑलराऊंडर पाहिजे. ते असे नुसते मिरवणारे नको आहे की आमच्या विभागाचा अमुक रंगाचा ड्रेस आहे आणि आम्ही अमुकच विभागाचे, असे कपड्या बिपड्याने ओळखणारे नको आहे. आपल्या कर्तृत्वाने ओळखणारे पाहिजे. कोणाचा राग द्वेष न करता, कोणाशी वादविवाद न घालता वेळेचा सदुपयोग करणारे आपले स्वामींचे सेवेकरी पाहिजे. म्हणून आपण आता सर्व सेवेकऱ्यांना आम्ही प्रत्येक केंद्राचा फॉलोअप घेणारे. आम्ही यावेळेस गंगा दशहराच्या सुद्धा 10 दिवसात सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येकाने नदीचं पूजन करा, पर्जन्य सूक्त म्हणा. आणि एक ह्या वेळेस विक्रमी नदीचं पूजन झालं आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी. आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे की आपल्याकडं पहिल्यांदा जून महिन्यामध्ये नद्यांना पूर आले, पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर. आणि हा आशीर्वाद आपल्या सेवेकऱ्याकडून आपण जी सेवा आपण केली, गंगेचं पूजन केलं, पर्जन्य सूक्ताचं वाचन केलं आणि त्या निमित्ताने नदीच्या काठी जाऊन आपण तिथं बघितलं की नेमकी काय तिथं घाण होती. आणि बऱ्याचशा सेवेकऱ्यांनी तो एक चांगला संकल्प केला की आपल्या सेवेकऱ्यांमुळे नदी प्रदूषित व्हायला नको. वर्षातून एकदा तरी आपण नदी स्वच्छताला आपण जात जाऊ.
कारण इतर वेळेस पूर आला का पुरा एवढी स्वच्छता कोणीच करत नाही. बाकीचे तुम्ही किती फोटो काढा, पण पूर नदीला एकदा आला की सर्वात चांगली स्वच्छता होते. पण वर्षातून ह्या गंगा दशहऱ्याच्या निमित्ताने आपण या नदीच्या काठी जाणं गरजेचं आहे. त्या नदीच्या किनारी तिचं नदीचं पूजन, एक कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे आणि एक संकल्प करणं की आपल्यामुळं नदी प्रदूषित व्हायला नको. म्हणून सेवेकऱ्यांनी आता कायम काळजी घ्यायची की कुशावर तर स्नानाला जावं, रामकुंडावर जावं, आपल्या जवळच्या नदीत जावं. कुठलंही प्लॅस्टिक, पंचगव्याची सुद्धा ती पुडी तिथं पडायला नको, नदीत जायला नको. त्या सगळ्या पुड्या गोळा करून घ्या. कुठल्याही प्रकारे आपल्या वागण्यामुळं नदी प्रदूषित व्हायला नको, नाही तर मग तुम्ही केलेली बरीचशी सेवा ती वजा होऊन जाईल. आणि आपण सेवा वजा होऊ नये म्हणून आपण शेजारच्या घरातलं पाणीसुद्धा पित नाही, चहासुद्धा पित नाही. काही सेवेकरी तर एवढे जबरदस्त कट्टर आहे, आम्ही एक वेळ सगळीकडलं सगळं घेतो, पण सेवेकरी अजिबात कुठलंच काही तर प्रसादसुद्धा घेते नाही. पुण्य वाया जायला नको. आता वास्तविक पाहता काही पुण्य साचून स्वर्गात जरी गेलं तरी काही दिवसाचंच पाहू नये, स्वर्गात पण परत जमिनीवर यावं लागणार आहे. त्याच्यामुळं एवढे पुण्याच्या बाबतीत आपण टेन्शन घेऊ नका, मोकळे राहत चला, एवढं घाबरायचं नाही. चांगलं, कारण आपल्याला माहिती नाही की आपल्या बोलण्यामुळं, आपल्या कर्मामुळं सुद्धा पुण्य जातं. कारण आपल्याला काय वाटतं, एखादा व्यक्ती नॉनव्हेज खातो मग तो पाप करतो, हिंसक आहे. पण सद्गुरू मोरेदादांनी आचारसंहिता बोधामृतमध्ये अतिशय सुंदर सांगितलेले आहे की केवळ मांसाहार म्हणजे हिंसा नसून अकारण कुचके कोपर खळीने एखाद्याचं मन दुखवणं ही सुद्धा फार मोठी हिंसा आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा हे वाक्य. आपल्याला ती आचारसंहिता सगळ्यांना तोंडपाठ पाहिजे. एखाद्याचं विनाकारण मन दुखवणं ही सुद्धा हिंसाचे. तुमचं पुण्य वाया जाणारच आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणचा प्रसाद खाल्ला काही नाही खाल्ला आणि तुम्ही किती पारायण करून किंवा सेवा करून पुण्य कमवलं, पण तुम्ही ते एखाद्याला तुम्ही नावं ठेवलं, एखाद्याचे पैसे बुडवले, तर तुमचं पुण्य वाया जाणार आहे. म्हणून आपल्याकडून अशा दुर्घटना व्हायला नको, नदी प्रदूषित व्हायला नको, पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याकडून व्हायला नको. नाही आपल्याकडून जास्त झाडं लागवड केली चालेल, पण आपल्यामुळं झाडं तुटायला आपण निमित्त व्हायला नको. आणि आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू वापरतो, घर बांधतो आणि ते घर बांधण्यासाठी अनेक झाडं तुटले जातात, त्या जागेवरचे तुटले जातात. ते घर बांधण्यासाठी स्लॅब ठोकण्यासाठी बल्ल्या लागतात, मग ते झाडं तोडले जातात, फळ्या बनवल्या जातात, फर्निचर बनवलं जातं. याच्यासाठी अनेक झाडांचा बळी दिला जातो. आणि याचं प्रायचित्त आपल्याकडं पूर्वी ऋषीमुनींनी फार सुंदर सांगितलेलं आहे. आपल्या धर्मात, आपल्या संस्कृतीमध्ये वास्तुशांती करताना, आता वास्तविक पाहता आपल्या याज्ञिक विभागाने खरं पहिलं हे सांगायला पाहिजे. बाकी एखादं तंत्र नाही सांगितलं चालेल, पण हे महत्त्वाचं सांगायला पाहिजे. शांती करताना हातावर पाणी घेऊन एक प्रायचित्त घेतलं जातं की हे वास्तू बांधताना काही झाडं तुटले गेले असते, काही जीवांचा बळी दिला गेला असेल किंवा अज्ञातापोटी, तर त्याचं प्रायचित्त. पण ते प्रायचित्त नुसतं मंत्रांनी चालत नाही. तुमच्या हातून किंवा तुमच्यामुळे एखादं झाड जर तोडायची वेळ आली, त्याच्या बदल्यात 10 झाडं आपण लावले पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, एक झाड जर तोडायची वेळ आली, समजा एखादं झाड शेतामध्येच आलेले आणि घराच्या समोरच आलेले, मग अशा वेळेस काय करायचं, ते झाड उपटून दुसरीकडे शिफ्ट करू, पण त्याच्या बदल्यात 10 झाडं आपण लावले पाहिजे. म्हणून आता बांधावर झाडं लावण्याची एक संधी आहे. कारण इकडं तिकडं झाडं आपण हाऊस म्हणून लावू, टेकडावर लावू, इकडं तिकडं लावू, सीड बिया टाकू, पण पुढं नंतर पावसाळ्यानंतर पाणी कोण घालणार. पण तेच जर आपण शेतकऱ्याच्या बांधावर झाडं लावले तर शेतीत परत त्यांना झाडांना पाणी द्यायची गरज पडणार नाही. कारण शेतकरी पुढचं पीक घेतो, बांधापर्यंत पाणी पोचतं, त्याच्यामुळे त्या झाडं जगतात. 99% झाडं बांधावरचे जगतात. म्हणून आपण बांधावर वृक्षारोपण त्याचं महत्त्व समजून सांगू, बांधावर कोणते कसे झाडं लावायचं त्याचं टेक्निक समजून घेऊ, त्या बांधापासून शेतकऱ्याला काय काय फायदे होईल, शेताचं संरक्षण
नुसतं हवा वादळापासून नाही तर 2 पायाच्या 4 पायाच्या प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण होईल. आणि बांबूसारखे झाडं लावले तर तिथून कुठलाही उपद्रवी प्राणी येत नाही. विदर्भ मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या आहे की आमच्या शेतात नीलगाई येतात, आमच्या शेतात डुकरं येतात, आमच्या शेतात असे वन्य प्राणी येतात. त्याच्यासाठी सर्वात चांगलं बांधावर वेगवेगळे झाडं लावा, बांबू लावा. आणि असे बांबू जे जे ग्रामपंचायत अंतर्गत गावं असतील त्यांना आपण मोफत बांबू उपलब्ध करून देऊ. त्यांनी आपल्या कृषी शास्त्रात इथं नावं नोंदवा. आता झाडं पण तुम्हाला या भावात भेटणारे, लावणारे सेवेकरी या भावात आहे. आणि शेतकऱ्याला फायदा आहे. ज्याचं शेत जिथं झाड लावणारे तिथं फायदा, झाड या भावात भेटणारे, लावणाऱ्याला फळ आहे आणि जिथं जिथं लावलं गेलं त्याला सुद्धा फळ आहे. आणि फळ 2 प्रकारचे, आध्यात्मिक फळ आणि ज्याचा अध्यात्मावर विश्वास नसेल त्याला भौतिक फळ. नाही ज्यांचा आध्यात्मिक फळावर विश्वास, निदान झाडाला आलेल्या फळावर तो विश्वास ठेवा. झाडाला काहीतरी त्याच्यापासून फायदा होणार आहे. म्हणून आपण प्रत्येक केंद्राने, आणि यावेळेसपासून मी तर स्वतःच ठरवलेले प्रत्येक केंद्र, जे बरेच केंद्र बरेच वेळा आमच्याकडे तर आम्ही असं केलं तसं केलं, ते प्रत्येक केंद्राने वृक्षारोपणात सहभाग घेतला होता का. मी स्वतः प्रत्येक केंद्राचं स्वतः चेक करणार आहे आणि सगळा अहवाल गुरुमाऊलींच्या चरणी आपल्याला सादर करायचा आहे की आमच्या सर्व सेवेकऱ्यांनी महाराज माऊलींचं अधिष्ठान ठेवून या विभागाचं मार्गदर्शन घेऊन, कारण नुसतं कसं आहे कुठे झाड लावून चालणार नाही, त्याचं टेक्निक समजून घेतलं पाहिजे. झाड कसं लावायचं, झाड लावताना आपण जर वनस्पतींचा बीजमंत्र आहे ओम वनस्पती देवताभ्यो नमः असं म्हणून जर बीजमंत्र म्हणून लावलं तर अजून त्या झाडाला वाढीला पोषक. आणि तुम्ही मंत्र म्हणा नका म्हणू, तुम्ही ते झाड श्रद्धेने लावा किंवा नका लावू, पण झाड लावायचा फायदा जरूर आहे. म्हणून आपण झाड लावण्याचे जे प्राचीन ग्रंथात जे फायदे ते आपल्या विभागाने आपल्या सर्व सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवावे की बेलाचं झाड प्रत्येक सेवेकऱ्याकडून 1 बेलाचं झाड लावलं गेलं पाहिजे. म्हणजे भगवान शिवाचा कधीच आपल्यावरून आशीर्वाद कमी होणार नाही. एखाद्या वेळेस एखाद्या सोमवारी आपल्याकडून सेवा नाही झाली, पण आपण लावलेलं झाड आहे ते वाढत राहणारे, आशीर्वाद आपला वाढत राहणारे. म्हणून प्रत्येकाकडून 1 किमान बेलाचं झाड लागवड झाली पाहिजे. प्रत्येक सेवेकऱ्याकडून असे वेगवेगळे 1-1 वनस्पती तरी, प्रमुख 8-10 वनस्पती तरी आपल्याकडून लागवड झाल्या पाहिजे की जेणेकरून आपले वेगवेगळे दोष दूर होऊन आपल्याला वेगवेगळ्या देवतांचा आशीर्वाद भेटेल. आणि हे हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी वृक्ष आयुर्वेद म्हणून एक ग्रंथ आहे, सुरपाल म्हणून त्याचे लेखक ऋषी होते, त्यांनी त्याच्यात खूप सुंदर वर्णन केलेले आणि प्रत्येक झाडाचं महत्त्व सांगितलेले. अनेक ऋषीमुनींनी वेगवेगळ्या ग्रंथात त्याचं महत्त्व सांगितलेले. आपल्या गुरुचरित्रातसुद्धा त्याचं महत्त्व आलेले, वेगवेगळे वड पिंपळाच्या झाडाचं महत्त्व आलेले. म्हणून आपण ह्या येणाऱ्या 2-4 महिन्यात किमान 10 झाडं लावू, त्याच्यापेक्षा जास्त अधिक लावले तर अजून चांगलं. म्हणून आपण बांधावर वृक्षारोपण, प्रत्येक शेतकऱ्याचा बांध सजीव होईल, त्या बांधापासून भविष्यात त्याला एक बोनस उत्पादन भेटेल, शेतीचं संरक्षण होईल. या दृष्टीने आपल्याला ते वृक्षारोपणाचं नियोजन आणि त्याचं महत्त्व की आपल्याला बाकीचं नाही जास्त दानधर्म करायला, आपली परिस्थिती ठीक नाही, पण आपण आवळ्याचं जर झाड लावलं भूमिदान करायचं पुण्य भेटतं. भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद पाहिजे असेल तर आपण कदंबाचं झाड लावा, त्याचे आयुर्वेदिक बाकीचे महत्त्व तर भरपूर आहे. असं प्रत्येक झाड लावायचं फळ आहे कोणतं पण. म्हणून आपण हे सर्व वनस्पतींचं सारासार माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून आपण सर्व सेवेकरांना विनंती आहे की आपण या वृक्ष अभियानात आत्तापासूनच आपण त्याचं नियोजन करू आणि त्याचं सगळं रेकॉर्ड की कुठलं बांधावर कुठल्या शेतकऱ्याची तिथं आपण कोणतं झाड लावलं, आपल्या केंद्रातून एकूण किती झाडं लावली गेली, याची सगळी माहिती आपण एक सार ते आपण गुरुमाऊलींपर्यंत आपल्याला आपल्या गुरूंनासुद्धा फार, कारण गुरु हे भक्ताभिमानी, स्वामी महाराज हे भक्ताभिमानी, त्यांना फार आनंद होतो की सेवेकऱ्यांनी चांगलं काम केलं. स्वामींना गुरुमाऊलींना फार आनंद होतो की सेवेकरी एकजूट होऊन खूप चांगलं काम करत आहे. म्हणून आपण सर्व
18च्या 18 विभागासहित ग्राम अभियानातल्या सर्वच प्रतिनिधींनी आपण भले एखाद्यांना काही वाटलं की याला आमचं नाव लावायचे, लेबल लावायचे, ज्याला वाटलं त्यांनी तुमचं नाव लावा, लेबल लावा, पण झाड लावा. काही जणांना ते नाव आणि ते लेबलचं खूप प्रिय राहतं, पण नाव लेबल खूप दिवस टिकत नाही, पण झाड बरेच दिवस टिकणारे, अनेकांना मदत करणारे. आणि म्हणून मागच्या एक महिन्यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे आपण मागच्या त्यांचा कार्यक्रम राबवताना की त्यांचं एक सारासार जीवन आदर्श आमच्या माता भगिनींसहित सगळ्यांनीच घेण्याजोगं की त्यांनी लावलेले पूर्वीपासूनचे काही झाडं अजूनही काही लोक सांगतात की इथं या रस्त्यानी त्यांनी ते झाडं लावलेले, विहिरी खोदलेले, बारव खोदलेले, मंदिरं बांधलेले, त्यांच्या काळातले पूल अजूनही आहे, त्यांच्या काळातले मंदिरं अजून आहे. किती पुण्याचं काम केलं. आणि एक महिला एवढं नियोजन करू शकते टेक्नॉलॉजी नसताना, दळणवळण नसताना. म्हणून आमच्या माता भगिनीने आता असं खचून जायचं नाही की नाही मग आम्हाला कोणी मदतीला नाही, आम्हाला अमुक नाही तमुक नाही. आपणच मनाने पक्क होऊन स्वामींचं अधिष्ठान ठेवून हे सर्व उपक्रमात आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. म्हणून आपण आमच्या माता भगिनींसहित पुरुष सेवेकऱ्यांनी सगळ्यांनीच बांधावर वृक्ष रोपण्याच्या अभियानात आपल्याला जास्तीत जास्त त्याचं नियोजन करायचं आहे की पुढच्या पिढ्यांना चांगला ऑक्सिजन, चांगलं वातावरण भेटलं पाहिजे. नाहीतर उद्या आपण पैसे कमवू, पण उद्या त्यांना आरोग्य नाही भेटलं, चांगलं पाणी नाही भेटलं, उद्या ऊन उष्णता जर वाढत राहिली, उद्या हिमालय जर उतळून गेला, उद्या दक्षिण उत्तर ध्रुव जर वितळून गेले, फार पुढच्या पिढ्यांची फार वाईट अवस्था होईल. म्हणून हे आपल्याला टाळायचं असेल, आध्यात्मिक आशीर्वादही घ्यायचा असेल, शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करायची असेल तर आपण त्याचं नियोजन व्यवस्थित करू. आपले कृषीशास्त्रातले प्रतिनिधींनी कोणाकोणाच्या बांधावर झाडं लावायचे, शेतकऱ्यांना त्याचं प्रबोधन करा. पर्यावरणातल्या आणि आपल्या सेवेकऱ्यांनी, शहरातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्यांनी वृक्ष लावायचं महत्त्व काय आहे, त्याचं फळ काय आहे. कारण फलश्रुतीशिवाय आहे ना आजकाल लोकांना ती सवय लागलेली आणि बऱ्याचशा आपल्या सेवेकऱ्यांनासुद्धा फार फलश्रुती वाचून काही सेवा करतात. याचं फळ काय, याचं फळ काय. आणि तुम्ही किती काही असे फळं किती घेतले, तुम्ही झाडाची फळं घ्या आणि तर स्तोत्रमंत्रांची फळं घ्या, सगळे फळं नाशवंत आहे. खाल्लेलं फळे नाशवानवर आणि एखादं स्तोत्र वाचलं त्याचं फळ पण काही दिवसात तुम्हाला कळणार सुद्धा नाही त्याचं फळ कधी संपलं. पण जो निरपेक्ष भावनेने सेवा करतो, फळ मिळो न मिळो आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे असं म्हणून जो सेवा करतो त्याच्यावर परमेश्वराची कायम कृपा असते. हे फळं बिळं अमुक पुण्य भिन्न भानगडीत. आणि अतिशय सुंदर उदाहरण नवनाथ ग्रंथामध्ये दिलेले. आपण ते बरेचसे नवनाथ ग्रंथामधले प्रसंग आपण फक्त ते स्टोरी म्हणून आपण बघतो, पण त्याच्यामधला मतितार्थ आपण खूप सुंदर आहे ते समजून घेतले पाहिजे. की ज्या वेळेस मच्छिंद्रनाथ त्या देवीच्या तिथं जातात, तिचे ते सेवक अडवतात, ते म्हणे पुण्य असेल तरच तुम्ही याल, त्यावेळी ते अतिशय सुंदर उत्तरण देतात. हे पाप पुण्यांच्या भानगडीत आम्ही पडत नाही. हे फार त्यांचं उत्तर जे होतं त्यांनी जे तिथं समजून सांगितलं ते अतिशय सुंदर होतं. म्हणून आपण सुद्धा सेवेकऱ्यांनी आता या जास्त भानगडीत आता जास्त न पडतात, फळाच्या मागं, फलश्रुतीच्या मागं जास्त लागू नका. नाही तर मग इंटरनेटवरले फळं सांगणारे की हे केलं तर याचं फळ मिळतं, तमुक केलं तर तसं होतं. अहो काही तर असे इतके बहादूर आहे, काही शास्त्र जाणकार कुठून शोधून आणतं काय माहिती. काही सांगतं की तुमच्या पत्रिकेत असं जर असलं तर तुमच्या आईबापाला तुम्ही किंवा सासू सासऱ्यांना घरात ठेवू नका, ते तुम्हाला फायदेशीर नाही आहे, त्यांना काढून दिल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याच जणांनी अशा आधी 150 विद्वानांनी सांगितलेले. आम्हाला खूप विशेष आश्चर्य वाटलं की सासू सासऱ्याला काढून दिल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. मग असे जर तुम्ही सांगून जर तुम्ही त्या प्रगतीच्या मागे लागले आणि उद्या जरी तुम्हाला 2 पैसे भेटले, ते पैसे तुम्हाला धार्जिन ठरतील का?
उद्याची तुमची पिढी तर अजून त्याच्यापेक्षा पुढे जाईल. आपल्याला असं या फळांच्या मागं, या फलश्रुतीच्या मागं जास्त या भूलभुलैयात अटकायचं नाही. आपल्याला आता मथुरेत ज्यावेळेस आपण भागवत वाचन करू ते समजून घेऊ, त्यावेळेससुद्धा अतिशय सुंदर 11व्या स्कंदामध्ये दिलेले हे फळं आणि याच्या फलश्रुतीच्या या भानगडीत भगवंतांनी स्वतः त्या उद्धवाला सांगितलेले की सुरुवातीला ठीक राहतं, मुलगा शाळेत जाईपर्यंत त्याला थोडंसं चॉकलेट देऊन शाळेत पाठवावं लागतं की तू चॉकलेट एक गोडी लागोस तर ठीक राहतं, पण पुढं जर ती आयुष्यभर चॉकलेटची सवय लागली की पोराचे तर दात जातील, पण हे जे फलश्रुतीचे मागं लागणारे यांना कधीच मोक्ष मिळणार नाही. म्हणून आपल्याला या भानगडीत जास्त पडायचं नाही. आपल्याला आनंद घ्यायचा आहे, जीवनातही आनंद घ्यायचा आहे आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून जर सुटायचं असेल तर आपण या क्षणिक फळाच्या मागं लागू नका, भूलभुलैयात. आणि आपल्या सेवेकऱ्यांनी सुद्धा तिला फलश्रुती सांगायच्या भानगडीत पडू नका. काही जणांना वाटतं की फलश्रुती सांगावी, फलश्रुती मग लोक ऐकतील. ती फलश्रुती सांगून ऐकणारे लोक क्षणिक राहतात, क्वांटिटीने जरी दिसले, पण निष्ठा, सेवा, मनात तो भाव हे फार दुर्मिळ होत चाललेले. म्हणून आपण अनुभूतीने आलेले सेवेकरी, श्रद्धेने आलेले सेवेकरी हे जास्त दिवस टिकतात. आणि असे श्रद्धा नसताना फक्त फलश्रुती बघून आलेले लोक ते काही क्षणिक राहतात. नाही हो, मग यावेळेस वेगळा संप्रदाय, पुढच्या महिन्यात वेगळा संप्रदाय, ह्या महिन्यात वेगळा बाबा, पुढच्या महिन्यात वेगळा बाबा, असे बाबा बदलणारे हे लोक, शास्त्र लगेच त्या शास्त्राच्या मागं लागणारे हे लोक, यांना कधी आयुष्यभर आनंद भेटत नाही. हे किती हुशार जरी असले, किती अभ्यासू जरी असले, उपयोग नाही. त्याच्यापेक्षा मग आपला साधा नुसतं जप करणारा, मनाने कायम स्वामींचं जप करणारा सेवेकरी त्यांच्यापेक्षा काही पटीने मी तर म्हणतो श्रेष्ठ आहे. भले त्याला खूप शास्त्रांची माहिती नसली, पण श्रद्धेने स्वामींचा निष्ठेने जप करतो. म्हणून आपण या अतिशय निष्ठेने, तुम्हाला सांगितलं भगवद्गीतेतलं अध्याय क्रमांक 17 ओवी क्रमांक 28 की श्रद्धेने केलेलं सेवा कर्म तेच ह्या जन्मातही उपयोगी पडतं, पुढं पण. नाही तर तुम्ही किती दान करा, किती फलश्रुती वाचून हे करा, पण श्रद्धा जर नसली तर काही तुमचा त्या कर्माचा काही उपयोग नाही. पण असो, आपण निश्चित महाराज माऊली आपल्याकडून वेळोवेळी आपल्या मनात येणाऱ्या ज्या संशय हे दूर करतात. हितगुजातून, वेगवेगळ्या निमित्त, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्याकडून करून घेतात, ते फलश्रुतीनं सांगता. म्हणजे आता वनस्पतींचं सुद्धा आता आपल्याला फलश्रुती माहीत असो नसो, पण आपण जर ते ही सेवा केली तर निश्चित आपले अनेक जन्मजन्माचे काही पातकं असतील, ऋण असतील, ते फेडले जातील. आपलं एक प्रामाणिक कर्तव्य ते आपण 24 तास श्वास घेतो. दैनंदिन जीवनात आपल्याला त्या वनस्पती उपयोगी पडतात. एवढंच काय, मृत्यूनंतरसुद्धा आपल्याला जाळायला लाकडच लागणार आहे. किमान जाळायला जेवढे लाकडं लागतील तेवढे ते झाडं लावा. ते लाकडांचं ऋण नका ठेवू. परत पुढचा जन्म जर ऋण राहिलं, परत झाडाचा जन्म भेटला, अवघड होऊन जाईल मग. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांच्या डोक्यावर कुठलंही ऋण राहायला नको, यासाठी आपण या बांधावर वनस्पतींचं हे वृक्ष लागवडीचं आपण व्यवस्थित त्याच्याकडं सगळेजण लक्ष देऊ आणि मोठ्या संख्येने, मोठ्या उत्साहाने जिथं जिथं दिंडोरीपर्यंत केंद्र आहे, सर्व केंद्रांनी त्याचं नियोजन व्यवस्थित करावं आणि शेतकऱ्यांच्या बांधावर झाडं 100% जगतील. शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, आपल्याला त्याचा फायदा होईल. त्याचं वृक्ष कोणते कोणते कुठं उपलब्ध होणार आहे, कोणाला पाहिजे असतील त्यांनी आपल्या इथं पर्यावरणाचे आणि कृषीचे प्रतिनिधी इथं बसलेले त्यांच्याकडं नाव नोंदवा की आम्हाला आमच्या केंद्रातल्या सगळ्यांना मिळून आम्हाला झाडं लावायचे. आम्ही झाडं पण उपलब्ध कुठं होतील त्याचंही नियोजन करू आणि कुठं लावायचे, कसे लावले पाहिजे ते पण व्यवस्थित समजून सांगू आणि कृषीतून शेतकऱ्यांना त्याचं प्रबोधन करू. आपण सुद्धा केंद्रात सगळ्यांना व्यवस्थित हा निरोप द्या, कारण बऱ्याच वेळा तोडगे एकदम फास्ट पसरतात. एखादा तोडगा न सांगता सुद्धा पसरतो. पण चांगले काही उपक्रम आहे ते जीव तोडून सांगितले तरी बरेच जण म्हणतात अहो आम्हाला माहितीच नव्हतं, आम्हाला माहितीच नव्हतं, तुम्ही आम्हाला सांगितलं असतं ना फोन करून, मग आम्ही निश्चित केलं असतं. असे बरेचसे जणांचे कारणं आम्ही वेळोवेळी ऐकत आलेलो आहे. आम्हाला माहितीच नव्हतं.
मग बाकीच्या गोष्टी न सांगता बरोबर कळतात. म्हणून आता आपण असं प्रत्येकाला फोनची आदेशाची वाट बघू नका. स्वामींचं अधिष्ठान गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन आपण अतिशय श्रद्धेने आपल्याला या बांधावर वृक्षरोपणाला आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि याच्यातून निश्चित आपल्याला पुढील पंधरवाड्यात पुढील महिन्याभरात आपल्याला गुरुपौर्णिमेचा गुरूंचा आशीर्वाद आपल्याला भेटणार आहे. गुरुपौर्णिमासुद्धा आपल्याला कशी साजरी करायची, केवळ फक्त काहीतरी पंचोपचार पूजा केली तरच किंवा काहीतरी पूजन केलं तरच गुरु आपल्याला आशीर्वाद देतील असं नाही. गुरूंना अपेक्षित असं आपण कर्म केलं श्रद्धेने मनातून मनोमन तर निश्चित आपल्याला पूजनाबरोबर या श्रद्धेतून केलेल्या कर्मांनी सुद्धा आपल्याला गुरूंचा आशीर्वाद भेटणार आहे. गुरुमाऊलींचं आगमन इथं झालेलं आहे. आपण हात जोडून प्रार्थना करू. आज की जय. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. जाता शेवटचं फक्त एक थोडक्यात सार की आपल्याला गुरुमाऊलींच्या समावेत हा एक संकल्प करायचा आहे की पुढील आगामी 2-3 महिन्यात आपल्याला शेतकऱ्यांच्या बांधावर वेगवेगळ्या पद्धतीने नियोजनबद्ध आपल्याला वृक्ष लागवडीचं नियोजन करून शेतकऱ्याला एक बोनस उत्पादन मिळावं, शेतीचं संरक्षण व्हावं आणि त्या वृक्ष लागवडीतून सुद्धा आपल्याला त्या वेगवेगळ्या देवतांचे आशीर्वाद मिळावे. भविष्यातला अनेक हे जे ग्लोबल वॉर्मिंग सारखे समस्या आहे या समस्यासुद्धा दूर व्हाव्या या दृष्टीने आपण सर्व जेवढे आपले दिंडोरीपर्यंत केंद्र आहे सर्व शहरी भागातल्या सुद्धा सेवेकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर आपल्याला वृक्षरोपणाचं नियोजन करून शेतकऱ्यांना एक मदतीसाठी आपल्याला तो एक हातभार आपल्याला लावायचा आहे. आणि ही फार मोठी सेवा आपल्याला महाराज माऊलींच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे. आणि ज्या ठिकाणी जी वृक्ष लागवडीचं त्याचा सगळा एक रिपोर्ट सर्व प्रत्येक केंद्रातून आपण सर्व नियोजन ते विचारून ती सर्व जिथं दिंडोरीपर्यंत केंद्र आहे त्या सर्व केंद्रांनी किती वृक्ष लागवडीचं नियोजन केलं, कुठल्या ठिकाणी केलं याचा एक सगळा सार याची सगळी माहिती महाराज माऊलींच्या चरणी आपल्याला हे करायचं आहे. त्याचबरोबर गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्याला स्वयंरोजगार विभागात आमच्या ज्या माता भगिनी आहे की ज्यांची परिस्थिती अतिशय साधारण आहे अशा आमच्या माता भगिनी सगळ्या आता एकत्र येऊन जवळजवळ 550हून अधिक आपले बचत गट आहे. आणि सर्व बचत गट स्वामींचं स्मरण करत करत गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने वेगवेगळे उत्पादनं बनवत आहेत. त्यात आता येणाऱ्या रक्षाबंधनसाठी की बहीण भावाला एक रक्षाबंधनाच्या निमित्ताने ती राखी बांधती आणि आपली राखी आमच्या माता भगिनी बनवलेली अशी आहे की बहीण भावाचं सुद्धा त्या राखीतून संरक्षण होणार आहे आणि भावाला सुद्धा एक कायम ती जाणीव लक्षात राहणार आहे की आपल्या बहिणीचं कायम संरक्षण केलं पाहिजे. अशा माध्यमातून आपण एक सात्विक संरक्षणात्मक बीज राखी की त्या राखीला काही बीजसुद्धा आपण चिटकवणार आहोत की उद्या ती राखी इकडं तिकडे फेकली गेली पडली गेली तर त्याच्यातून अनेक अशा काही वनस्पती उगवू शकतील. काही असे काही ज्वारीसारखं एखादं तिथं उगलं त्याला कंस आलं तर पक्ष्यांना दाणे भेटतील. तर असे ती बीज राखी वेगवेगळ्या आध्यात्मिक संरक्षणातून तर आपल्या ह्या वेळेस जेवढे आपले सेवेकरी असतील भाविक असतील त्या सगळ्यांना कळकळीचं सांगणे की आमच्या माता भगिनींनी स्वामींचं स्मरण करत करत केलेली ती राखी किंवा जे काही बचत गटातील उत्पादनं असतील त्या उत्पादनांना आपण प्राधान्य द्यावं. त्याचा आपण सर्वसामान्य सर्वांपर्यंतसुद्धा हा संदेश द्यावा. तर या माध्यमातून निश्चित आमच्या माता भगिनींना एक आर्थिक हातभार लाभेल आणि त्या आर्थिक हातभारातून उद्या आपल्या हॉस्पिटलचा असो आध्यात्मिक वेगवेगळे उपक्रम सेवा उपासना असो त्या उपासनेसाठी सुद्धा आमच्या त्या माता भगिनी कायम त्या पुढाकार घेतात. म्हणून आपण आपल्या सेवेकऱ्यांना हे आर्थिक सक्षमच्या दृष्टीने आपल्याला स्वयंरोजगारातून अनेक उपक्रम आहे आपण ते टप्प्याटप्प्यात समजून नंतर आपण घेणारच आहोत. पण मी अधिक वेळ न घेता झालेली सर्व सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.